एका थरारक आणि समाजमन हादरवून टाकणाऱ्या घटनेत भालटेकवर पाहिलेल्या एका भावनिक, अतिरंजित आणि मानसिक अस्थिरता निर्माण करणाऱ्या व्हिडिओचा प्रभाव तरुणाच्या मनावर एवढा गडद बसला की वास्तव आणि काल्पनिक यामधील रेषा पूर्णपणे धूसर झाल्या. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवर सबस्क्राईब करा. परिणामी भावनिक ताणतणावाच्या क्षणी त्याने स्वतःच्या बहिणीवर जीवघेणा प्रहार केल्याचा आरोप समोर आला असून ही माहिती पोलिसांकडे पोहोचताच संपूर्ण परिसरात आश्चर्य, भीती आणि दुःख यांचे मिश्र वातावरण पसरले आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की संबंधित तरुण गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अतिसंवेदनशील, भीतीदायक, नाट्यमय आणि मनावर परिणाम करणारे व्हिडिओ सतत पाहत होता, ज्यामुळे त्याच्या वागण्यात बदल दिसायला लागले. कुटुंबियांनी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला तरी तो जास्त वेळ एकटाच राहू लागला. अनियमित रागाचे झटके येऊ लागले आणि भावनिक चढउतार नियंत्रित न होण्याइतके वाढले. परंतु हा बदल किती गंभीर आहे याची कल्पनाही घरच्यांना नव्हती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी त्याने पाहिलेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या काल्पनिक संघर्षाला आपल्या आयुष्यातील ताण, भांडणं आणि भावनिक वेदना यांच्याशी जोडून त्याचे मन पूर्णपणे ढासळले. आणि या मानसिक गोंधळात एका क्षणिक आवेशातून त्याने जबाबदारी, नाती आणि वास्तवाचे भान हरवून टाकले, ज्यामुळे घरातच भयंकर प्रसंग घडला आणि त्याची तरुण बहीण गंभीर जखमी होत उपचारादरम्यान मृत्युमुखी पडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि शेजाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या अनियंत्रित वापरावर, तरुणांवर होणाऱ्या मानसिक परिणामांवर आणि काल्पनिक कंटेंटचा प्रत्यक्ष आयुष्यावर होणाऱ्या गंभीर प्रभावावर सवाल उपस्थित केले आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईल फोनमधील व्हिडिओ इतिहास, ॲप वापर, मेसेजेस आणि ऑनलाईन वर्तन यांचे फॉरेन्सिक विश्लेषण सुरू केले आहे. तसेच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेऊन त्याच्या मानसिक आरोग्याचा सखोल अहवाल तयार केला जात आहे, ज्यावरून पुढील कायदेशीर प्रक्रिया निश्चित होणार आहे. दरम्यान सामाजिक संघटना, बाल संरक्षण गट, मनोविज्ञान तज्ज्ञ आणि शिक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की युवा पिढी भावनिक तणावातून जात असल्यास किंवा त्यांच्या वर्तनात अचानक बदल दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता त्वरित संवाद साधावा. आवश्यक असल्यास समुपदेशन घ्यावे, कारण एका क्षणिक मानसिक ढासळण्याने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झाले नाही, तर डिजिटल व्यसन, भावनिक दुर्बलता आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याचे किती गंभीर परिणाम घडू शकतात याची ठळक जाणीव या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण समाजाच्या मनात खोलवर उमटवली आहे. तसेच प्रशासनानेही नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडियावरील उत्तेजक, दिशाभूल करणारा किंवा भावनिक अस्थिरता वाढवणारा कंटेंट पाहताना सावधगिरी बाळगावी, कारण वास्तविक जीवनातील निर्णय क्षणिक आवेशावर आधारित असू नयेत. अन्यथा त्याचे परिणाम अपरिवर्तनीय आणि आयुष्य बदलून टाकणारे ठरू शकतात. धन्यवाद.